आयर्विन ब्रिज सारख्या ब्रिजेसचं सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की याला पर्यायी पूल जो होऊ शकत असतील त्या ब्रिजला डागडुजी करण्यात अर्थ नाही आणि मग पर्यायी पुलाचा निर्णय झाला। 2016 पासून फंड्सची उपलब्धता, कधी टेक्निकल अडचणी, मग सरकार जाणं, मग कोविड करत 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 तो आत्ता पूर्ण झाला। मधल्या काळात तो सरकार नसताना झाला नाही याचं कारण तो बहुधा देवेंद्रजींच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या काळातच व्हायचा होता। तो पूर्ण झाला आणि आज त्याचं लोकार्पण आम्ही सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे ह्या दोघांचेही प्रचंड परिश्रम येत आहेत। या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे की कुठला विषय धरला की सोडतच नाहीत, कारण एखादा विषय हे दोघे सोडतच नाहीत। तसा हा मागे लागून कारण काळाच्या ओघात याचा एस्टिमेट वाढीव एस्टिमेट ही माननीय देवेंद्रजींनी दिला आणि पूर्ण झाला। खूप मोठी सोय होणार आहे। आज ब्रिज पुढे पेठपर्यंत जातो रस्ता, त्याची काय हालत झाली होती आपल्याला माहिती आहे। म्हणजे अक्षरशः मागच्या जन्मी काही पाप केले की असं वाटावं इतका त्रास व्हायचा, पण तोही आता उत्तम झाला।